हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आज नवरात्रीतला 8वा दिवस आहे, अष्टमी, आणि आज ताईकडे पाठ ठेवले दुर्गा सप्तशतीचे, तर मी तिकडेच चाललीये. तर आता वाजले दुपारचे 1:45. खूप दिवसानंतर ऊन बघितलं बाहेर, बघा खूप छान वाटतंय. नाही तर रोज पावसाला खूप कंटाळा आलाय. तर आज ऊन पडलंय, बरं वाटतंय, जरा फ्रेश वाटतं बाहेर पडल्यावर. आता मी जाते ड्रायव्हिंग करत, छान मस्त देवाचे गाणे लावते. नाहीतर इरा असताना असे कुठले गाणे लावता येत नाही. तिचे तेच असतात कॉमन, आपले एक नंबर, तुझी कंबर वगैरे, जे ट्रेंडिंगला सॉंग्स असतात ते आवडतात तिला. हॅलो. तर आज मोनादीकडे पाठ आहे, तर मोनादीने पण बघा किती छान तयारी केली, मस्त सगळं सुंदर झालंय, सगळं रेडी. तुझ्यासारखं बस बस बस, तुझ्याकडनंच तर शिकतेय, सांगत असते ना मी. माझी आई आणि ताई सांगते मला. ताई ताई म्हणते. हा, ताई. नेमकं कोणती ताई हे लक्षात हीच ताई आहे ना, मग सगळ्यांना माहिती कोणती ताई आहे, मोनाली. तर इकडे मम्मी ऑनलाईन कन्यापूजन करते इराचं. आणि हे बघा आमची देवी, हे बघ लावलं, कुंकू लावलं. खूप लावलं आई, थोडं कमी कर. हात लाव ग. ऑनलाईन. थँक्यू मला दिलं. नमस्कार करते माझी मीरा. तर दुपारी तुम्ही बघितलंच, मी ताईकडे दुर्गा सप्तशतीच्या पाठासाठी गेली होती. तर तिथे बराच वेळ झाला, आम्हाला 7-7:30 वाजले. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि तिकडनं थोडंसं काही साहित्य घ्यायचं होतं, उद्या कन्यापूजन ठेवलंय. तर हे बघा, मुलींना देण्यासाठी ह्या मोतीच्या माळा आणल्यात, ह्या क्लिप्स आणल्यात, इकडे मेहंदीचे कोन आहे, नेल पेंट, टिकलींचे पाकिट, हात रुमाल, आणि हे सगळं साहित्य एकात भरण्यासाठी ह्या ओटीच्या पिशव्या आहेत. आणि हा अलता आहे, दरवर्षी मी मुलींना लावत असते अलता. आणि ह्या चुनरी, ओढणी डोक्यावर घेण्यासाठी, आणि साडी आणली एक सवाष्ण पूजनासाठी, आणि एक ब्राह्मण जोडी आहे त्यांच्यासाठी हे कपडे आणलेले आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता वॉकला आलो, इराला सोडलं, आणि आता वाजले सकाळचे 7. तर आज वातावरण क्लिअर आहे, छान ऊन पण पडलंय. तर आता वाजले दुपारचे 3:30. इरा पण आता स्कूलमधून आली, आणि मी स्वयंपाकाला थोडी सुरुवात करते. जास्त नाही बनवणार, बाकी ताई आल्यावर बनवतील. तर इकडे खिरीसाठी तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स काढले. इकडे पुरणाचे 21 दिवे करायचे म्हणून पुरणही शिजवून ठेवले. आणि सकाळी आपले हरभरेचे काळे चणे असतात, तर ते मी भिजवून ठेवले होते, तर आता ते पण शिजवते. आणि इकडे खिरीसाठी दूधही तापवून ठेवले. बाकीच्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी साबुदाणे भिजवून ठेवले.
आता आम्ही ट्युशनला चाललोय, तर मॅडमला रोज सोडायला जावं लागतं, घ्यायला जावं लागतं, हो की नाही? हो. आता सप्तधान्याची पॅकिंग चालू आहे, सगळी तयारी झाली पूर्ण. करतो तिकडे ताईंचं काही नाही, फास्ट काम. हॅलो, तर आता वाजले सायंकाळचे 6:30. रेखाताई तिकडे स्वयंपाक करताय आणि मी इकडे पूजेचं दुपारीच मांडलं होतं, जसं आठवलं तसं मांडत जाते. खरं तर आज मला दुपारीच हवन आणि कुंकुमार्चन करायचं होतं, पण मला वेळ नाही मिळाला. म्हटलं पारस आल्यावर मग आम्ही सगळे मिळून करू. घटाला मस्त आपलं धन उगवलंय आणि अगदी दाटसर आहे. आणि इकडे मी कुंकुमार्चनाची तयारी केली आहे. आधी कुंकुमार्चन करेल आणि इकडे हवनासाठी पात्र ठेवलंय, माती टाकली आहे. त्या कुंकुमार्चनासाठी ताट आहे रेडी आणि हा हवनासाठी आहे, ज्यात आहे शेणाच्या गौऱ्या, समिधा, सामग्री आणि यात आहे तीळ, मध, तूप, गहू, साखर, जव असं घातलंय. इथे कापूर वड्या आहेत. खिरीचं पण आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर तूप आहे, कमळगठ्ठ्याच्या बिया आहेत, त्या पण ह्या सामग्रीमध्ये मिक्स करून टाकायच्या आहेत. तुपाचा दिवा आहे आणि हे 11 रुपये दक्षिणा असते. जर आपण घरच्या घरी हवन करणार असू तर ती दक्षिणा आपल्याला देवाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायची असते. देवीची ओटी भरून ठेवली आहे, तर ती पण हे सगळं झाल्यानंतर देवीची ओटी भरेल. त्यानंतर पूर्णाचे जे दिवे आहेत 21 दिवे त्यांनी ओवाळेल आणि मग नंतर घट हलवेल. तर तुम्ही बघितलं हे काल ओट्या भरून ठेवल्यात आणि मुलं जर आले तर त्यांना हे असे गिफ्ट्स आहेत, हे मुलींसाठी आहेत. आणि ही एक सवाष्ण सांगितली जेवणासाठी, त्या सवाष्णीसाठी नारळ, ओटी आणि साडी आहे. आणि हे ब्राह्मण जोडी आहे, त्यांच्यासाठी शिधा म्हणतात आपल्याकडे. तर हे सप्तधान्य काढून ठेवलेत, गूळ आहे, नारळ आणि ही अशी ओटी भरून ठेवली आणि त्यांचे कपडे पण आहेत. त्याला मी आता तयारी करायला घेते. आज आहे जांभळा रंग, तर जांभळ्या रंगाची साडी शोधते आणि नेसते. याचं ट्रेंड येणार आहे ना, घर कसं पाहिजे छान छान चकाचक. तर आमचा स्वयंपाक पण झाला. इथे आम्ही सगळं स्वयंपाक ठेवलाय. आता स्वयंपाक बनवताना ट्रॉलीज खराब झाल्या होत्या. पारस बोलले मी तुला हेल्प करतो आणि मी थोडं घराला पोछा मारून घेते, म्हणजे तसं सगळ्या लक्ष्म्या येणार आहेत ना, दुर्गा देवी, मग घर कसं स्वच्छ पाहिजे, हो ना? दुर्गा देवीला स्वच्छच पाहिजे असतं. हा, स्वच्छच पाहिजे असतं. झालं सेटल. 15 मिनिटापासून केव्हा बसायला प्रयत्न करतो शब्द. थांब ना, बघ करून देते ना ग. थांब ना ग. डायरेक्ट चिडू नको. अगं मम्माला होते, मम्मा नीट कर. थांब ना ग, हळूहळू कर ना मम्मा. मला चिडतोय तो. अगं मम्माला वाटलं थांब ना मम्मा, हळूहळू कर ना. किती फास्ट करते तू. थांब. हा तिथं राहिलं. हा चांगलं करून दे, बाकीच्यांना चांगलं करून दे. म्हणून पहिलं बसायचं नाही, कळालं का? पहिलं असं गिनीपिग असतं. नाही, हे बघ किती छान. बघ ग रुपा, याच्या पलीकडे काय पाहिजे अजून. सगळ्या कन्या आल्या तिथं आता. हमारे पास सिमसिम हार है. इथं स्वस्तिक राहिलं होतं मग ते पूर्ण झालं आणि इकडं काम डिवाइड केलंय. अंता लावायचं. आणि माता की जय. हे सोच रहे थे. हे स्पेशल क्लास मॉनिटर आले इथं सगळ्यांना आवरण्यासाठी. कसं कसं देवता येतो.
कळलं काही कमी होते. तयारीचं बघ म्हटलं तुझी. बऱ्याच दिवसात येणार होतं. हा चक्कर होते. आहे प्रूफ आहे तिला दक्षिण असते आज नाही घेतलं ना बापरे असं आम्हाला आमचं पुण्यामध्ये थोडं कमी झालं ऑनलाईन पाठवत मला जमत नाही ते ऑनलाईन. ऑनलाईन 1-0 वाढत होतं. सुद्धा थकवायचं होतला तर सुद्धा त्रास होते का सुद्धा बस. नितेश दादांचं आज आमच्याकडे बऱ्याच दिवसानंतर आगमन झालं. खूप छान वाटलं आम्हाला. नितेश दादा वेगवेगळ्या बसले आमच्याकडे. जेवण केलं त्यांनी आज. येत राहतो आणि जात राहतो लगेच. वाटलंच ना काही खाली पडलं ना चुकून तर आम्हाला दोघांना सांगत जा. तू वाकत नको जा आणि आराम करत जा. मोठी होऊन चालली माझी शहाणपणा. बेबीला पण सांगून दे. बेबीला काही त्रास होणार आता मला सांग. बेबीला पण सॉरी सांगून दे वाटलंस. सॉरी बेबी. मम्मा वाकत नाही जाणार. मम्माने पक्का प्रॉमिस केलेलं आहे. हा मम्मा रोज आराम करत जायचा ना. तुला पण आराम भेटेल. चल. हॅलो. तर रात्री आम्हाला सगळे जात वगैरे 11-11:30 वाजले. मग मी आता कुंकुमार्चन करून घेते आणि सगळं राहिलंय. देवीला मनोभावे साधी भोळी पूजा करते. देवीने स्वीकारून घ्यावी. अष्टोत्तर शतनामावली आहे देवीची ते म्हणत मी कुंकुमार्चन करते देवीवर. ओम कलशहस्ताय नमः. देवे नमः. ओम बुद्धे नमः. ओम कांते नमः. मुरारे नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम सर्वशक्ती समायुक्ताय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा. 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 परमेश्वरी आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन देणे पूजन माफी दे मला तू परमेश्वरी.
आज दसरा आहे आणि तुम्हाला विश पण नाही केलं गेलं. दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आला असेल तोपर्यंत दसरा होऊन 2-1 दिवस झाले, पण तरी बिलेटेड हॅपी दसरा. आणि काल पण खूप धावपळ होती, आज सकाळी पण प्रचंड धावपळ होती, कारण तुम्ही बघितलंच हवन आणि कुंकुमार्चन आणि सगळं उद्यापन वगैरे जे काही होतं ते केलं. व्हिडिओ दिसतो थोडस. आता कालपणात जो कार्यक्रम होता याचा कन्यापूजनचा, सगळ्यांचं जेवण होतं, पण मग ते जेवण म्हटलं की मग सगळ्यांचं भांडे एवढे भरतात, पुन्हा आवरायचं सगळं साफसफाई, नंतरच म्हणजे पसारा आवरायचा. तर इथंच बघा ना, कालचे भांडे दाखव बरं. हा हे बघा, हे कालचे भांडे. आणि त्यात आमच्या ताई नाही आल्या, पण मला लकीली दुसऱ्या ताई भेटल्या नाही, तर आज मला सगळी भांडी धुवावी लागली असती. तर हे बघा, हे इकडे पण पूर्ण भरलंय. हा इकडे ओटा पण पूर्ण भरलाय भांड्यांचा, ते तिकडे पण आहे, तिकडे पण आहेत. तर हे असे भांडे भरपूर आहेत. जवळपास ट्रॉली पुढे रिकामा झाल्या, पूर्ण ट्रॉलीज रिकामा झाले, इतकं ते सगळे भांडे जमा झाले. आता ते सगळं आवरायचं. आता गेस्ट पण येतील दसऱ्याचं. आणि मी दुपारी म्हणजे मी झोपली आणि मला इतकी गाढ झोप लागली, कारण शरीराला गरज होती, खूप थकवा आला होता. हा, हिराला पण गरज होती. हिरा पण छान झोपली, पारसची झोपणी झाली, आज लवकर झोपून जा. प्रेग्नेन्सी मध्ये खरंच ज्यांना कोणाला बेड रेस्ट असेल त्यांनी नक्कीच बेड रेस्ट करा. मी असं मेन्शन करू इच्छिते. तर सध्याला सगळं नॉर्मल आहे म्हणून त्याकडे होतं एवढं. हा, आधी होतं जरा थोडं लो लाईन प्लासेंटा, पण आता प्लासेंटा थोडं मॅम म्हटल्या की घाबरण्यासारखं नाही, पण तरी काळजी घ्या असं म्हटलं. शेवट 8-9 महिन्याला थोडा आराम पाहिजे असे. हो, थोडे आता व्हिडिओ आपण थोडं काम कमीच करायचं. पारस म्हणतात आता व्हिडिओची फ्रिक्वेन्सी कमी कर आणि स्वतःकडे लक्ष दे. आराम होतो. बरोबर. तुमच्या शुभेच्छा, तुमचे छान छान कमेंट्स असतात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. सगळ्यांना रिप्लाय नाही करताय, पण वाचतो, सगळे कमेंट्स वाचतो, फक्त हार्ट देऊन टाकतो. हार्ट आणि लाईक शक्य होत नाही. आणि सध्या खूप गडबड चालू होती, पूजा पाठ वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. त्यात हे इल्लू पिल्लूला पण बघावं लागतं सगळं. नाही, पण बऱ्यापैकी समजदार झाली इरा. ठीक आहे, चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. बाय बाय.